नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. महाड तालुक्यातील देशमुख कांबळी गावाजवळ पीडीलाइट कंपनीने कन्स्ट्रक्शन करण्याकरिता इस्कॉन कंपनीने कॉलनी उभारली आहे. या कॉलनीमध्ये ठेकेदाराने कामासाठी आणलेले कामगार यांना 10 शौचालयाची उभारणी केली आहे. शौचालयाचे घाणेरडे पाणी आजूबाजूच्या शेतीत सोडले असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य तयार झाले. त्यात अन्न साठवणूक अन्नाचा कचऱ्याचा गोळा एका ड्रमात ठेवलाय. यामुळे अधिक तीव्र अशी दुर्गंधी देशमुख गावात पसरली असून डेंग्यू, मलेरिया अशा अनेक रोग होऊ शकतात. त्यामुळे आरोग्यात बिघाड होऊ शकतो. इस्कॉन कंपनीच्या या दुर्गंधीकडे ग्रामपंचायत देशमुख कांबळे ग्रामस्थ, सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, आरोग्य विभाग अधिकारी यांनी पाहणी केली. तरीही ग्रामपंचायत देशमुख कांबळे यावर कोणतीही ठोस पावलं उचलत नाही. देशमुख कांबळे येथील नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या इस्कॉन कन्स्ट्रक्शन कंपनीची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा, ही कॉलनी त्वरित बंद करावी अशी मागणी समाजसेवक TS देशमुख यांनी केली आहे. आज या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ, सरपंच, सदस्य, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि ते ग्रामसेवक आम्ही सगळे येऊन इथे व्हिजिट दिल्यानंतर इतकं प्रचंड दुर्गंधी, संडासचं पाणी वाळ्यामध्ये जात आहे. संपूर्ण अन्न कचरा तिथं ड्रमच्या ड्रम भरून ठेवलेले आहेत आणि एवढी वाईट परिस्थिती असताना, एवढी दुर्गंधी असताना ग्रामपंचायतीने त्याच्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही. ती कोणती कारवाई करतायत ती वाट पाहतोय. आणि दुसरी म्हणजे आरोग्य विभागाने यांच्यावरती कठोरात कठोर उच्च प्रतीचा कलम लावून यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि ह्या कन्स्ट्रक्शन कंपनीचं तात्काळ काम बंद करून कॉलनी बंद करण्यात यावी, ही आमची सगळ्यांना विनंती. पीडीलाइट कंपनी आहे. पीडीलाइट कंपनीमध्ये कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आलेली कंपनी आहे एस्कॉन, आणि या एस्कॉन कंपनीचं हे त्यांचं कॉलनी आहे. या कॉलनीमध्ये ही अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. त्यांचे सेफ्टी मॅनेजर वगैरे काय कंपनीने ठेवले आहेत की नाही कळलं नाही आहे, परंतु यांची सखोल चौकशी व्हावी आणि यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा, ही माझी सगळ्यांना विनंती आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.